नमस्कार मित्रांनो राज्यात 21 एप्रिल ते 28 एप्रिल ह्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भाग बदलत मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून 21 एप्रिल ते 28 एप्रिल ह्या दरम्यान कोणकोणत्या भागात कधी पाऊस सक्रिय होणार आहे हे पाहणार आहोत। आणि तुम्ही तुमच्या शेती पिकांचे नियोजन करू शकता आणि जनावरांची चाऱ्याची सुद्धा नियोजन करू शकता। तर मित्रांनो, असेच हवामान अंदाज अपडेट डेली भेटत राहणार आपल्या चॅनलवरती। तर त्यासाठी आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, जालना, बीड, संभाजीनगर, परभणी, बुलढाणा, वाशिम, अहमदनगर ह्या जिल्ह्यात आज दुपारनंतर वातावरण निर्माण होईल, पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी वरील जिल्ह्यात संध्याकाळपर्यंत पाऊस सक्रिय होईल। त्याच्यानंतर लातूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव, सोलापूर येथे 21 ते 24 एप्रिलपर्यंत पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात राहील। त्याच्यानंतर आजही काही ठिकाणी पाऊस राहील। नांदेड जिल्हा परिसरात पुढील आठवडाभर वातावरण खराबच राहणार आहे। यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती पावसाची शक्यता आहे। दिनांक 21-28 पर्यंत पाऊस राहील। पुढील 3 दिवस अवकाळी भाग बदलत आहे। आजही काही प्रमाणात राहील। नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार जास्त भीती नाही, तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळतील। येथील शेतकऱ्यांची काही पिकाची नुकसानी होण्यासारखी असा पाऊस येणार नाही। जळगाव जिल्ह्यातील काही भागात उद्या काही तर 25-26 वातावरण निर्माण होईल, पाऊस राहील। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर पावसाची शक्यता आहे। जोर मात्र कमी होईल, वातावरण निर्माण होईल, भीती कमी असणार आहे। कोल्हापूर परिसरात आज तुरळक ठिकाणी दिनांक 23 ते 25 दरम्यान जास्त प्रमाणात राहील। सांगली, सातारा कंडिशन आजही पाऊस सक्रिय होईल संध्याकाळपर्यंत। नेहमीप्रमाणे पाऊस पुढील 3 दिवस राहील। तर मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, अशा प्रकारे 21 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे। आणि हा पाऊस वेळे बदलत आणि भाग बदलत सुद्धा असणार आहे। काही ठिकाणी जोर, काही ठिकाणी कमी, आणि वाऱ्याची जोरसुद्धा यामध्ये असणार आहे। लातूरच्या काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे मित्रांनो। तर मित्रांनो, अशाच डेली हवामान अंदाज ताज्या बातमी भेटत राहतात। त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। इथंच तुमचं नवीन माहितीसह नवीन परत अंदाजमध्ये पुढील व्हिडिओमध्ये भेटूया।